नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगच्या 13व्या दिवसामध्ये. तर 2 दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघत होता की आपण शूटला होतो. त्यामुळे जास्त वेळ नव्हता मिळत. जे पण शूट करत होतो, ते आपण दाखवलेलं आणि त्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये आपण दाखवलेलं की आपण शूटची तयारी कशी करणार आहे, जाताना आपण काय-काय घेऊन जाणार आहे सामान आणि काय-काय असणार आहे आपल्याबरोबर. तर ते सगळं दाखवलेलं. पण तिकडेच सगळं संपत नाही. लोकांना वाटतं की झालं शूट करून आलं की यांचं काम झालं. तर असं काय नाही. ज्यांना वाटतं त्यांनी घरी या माझ्या, मी सांगतो तुम्हाला काय काय काम आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे की शूट झाल्यावर पण आपल्याला काय काम असतं. तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की फक्त एका दिवसाचं काम नसतं, ते पूर्ण प्रोसिजर असते. त्यामुळे हा ब्लॉग नक्की तुम्ही कंटिन्यू बघा. शूट झाल्यानंतरचं सर्वात इम्पॉर्टंट काम आहे की जो डेटा आपण कलेक्ट केला आहे, जो फोटोज आपण काढलेत, ते सर्व पहिले आधी कॉपी करायचे आहे. तर मी आता तुम्हाला ब्लॉगसाठी मी ते फोटोज अजून कॉपी नाही केले. पण मी सर्वात कधी पण येऊ दे, की 2 वाजता येऊ दे, रात्री 3 वाजता येऊ दे, आधी मी फोटोज येऊन कॉपी केल्याशिवाय मला झोप येत नाही. तर तुम्ही आधी डेटा बघा, किती डेटा असतो आणि त्याला किती वेळ दाखवतायत ना, ते पण बघा. मग तुम्ही अंदाज लावा, की फोटोग्राफर्सची लाईफ किती ईझी आहे. कारण रात्री 2-3 वाजता येऊन कॉपीसाठी किती वेळ जातो ते बघा. आता तुम्हाला दाखवतो फक्त. तर एक नवीन फोल्डर बनवू आणि फोटोज यामध्ये कॉपी करू. तर आता आपला डेटा कॉपी व्हायला 40 मिनिटं दाखवतात. तुम्ही बघा 1 मिनिट. हे बघा. पूर्ण डेटा कॉपी व्हायला 3500 फोटो आहेत आपले. तर ते कॉपी व्हायला 40 मिनिटं दाखवत आपल्याला. तर रात्री 3:30, 3, 2 वाजता येऊन हे 40 मिनिटं ह्यामध्ये वेट करा. तर ह्यामुळे खूप इझी नाही. हे 40 मिनिटं असं वाटतं की कधी लवकर होतात आणि कधी जाऊन झोपतोय. कारण नेक्स्ट डे उठून परत जायचं असतं शूटला. आता तर ऑफ सीझन आहे. आता एवढं काही टेन्शन नाही. पण जेव्हा सीझन असतं तेव्हा तर खूप खूप हालत बेकार होते. कारण डेटा किती इम्पोर्टंट आहे ते तुम्हाला सगळ्यांना पण माहिती आहे, की आता फोटोज आपण काढलेत आणि ते कॉपी नाही केलेत, कार्ड कुठे हरवलंय, नेक्स्ट डे आपण गेलो शूटला, कार्ड कुठे हरवलंय, काय झालंय, करप्ट झालंय, कार्ड तुटलंय. तर खूप अ, तुम्हाला पण माहिती आहे काय होऊ शकतं. खूप वाईट गोष्ट आहे ती, मी कधी विचारात नाही आणली माझ्या. त्यामुळे मी कधी पण शूटवरून आलो, की कॅमेरामधून कार्ड काढतो, डायरेक्ट कॉपी करतो. त्यामुळे मला पण टेन्शन नाही राहत नेक्स्ट डेला, की काय राहिलंय काम, की हे कार्ड आता जपायला लागेल घरी जाईपर्यंत. तर हे सर्व गोष्टींमुळे मी किती पण रात्री येऊ दे, ते कार्ड आधी कॉपी करतो. ते 40 मिनिटं असू दे, 50 मिनिटं असू दे, 10 मिनिटं असू दे. मी पहिला कॉपी करतो आणि मगच जाऊन झोपतो. कार्ड आता कॉपी झालंय. फक्त कार्ड कॉपी करणं याच्यावरच थांबत नाही. तर ते आता क्लायंटला पाठवायला लागेल, की आधी कसं होतं पेन ड्राईव्ह जाऊन दे किंवा फोटोज डॉक्युमेंट कर. तर एवढे सगळे फोटोज डॉक्युमेंट करणं तर पॉसिबल नाही. त्यामुळे आपल्याला ड्राईव्हला अपलोड करायला लागेल आणि ड्राईव्हला जो वेळ जातो, तो वेगळा. आणि ड्राईव्हचं तर खूप कठीण काम आहे. ते पीसी तर ना कंटिन्यू ऑन ठेवायला लागतो आणि जरा तरी स्क्रीन ऑफ झाली, की ते बंद होतं. अपलोड नाही होत. क्लायंटच्या नावाचा फोल्डर बनवू आपण. आणि त्यामध्ये फोटोज अपलोड करू. किती वेळ दाखवतो, इथे पण किती वेळ दाखवतो मी तुम्हाला दाखवतो. 1 तास 8 मिनिटं, 15 मिनिटं, 1 मिनिटं, हळू-हळू कमी होतात. 57 मिनिट, 55, 58, 57, एवढी सगळ्या मिनिटं हे कॉपी करायला, इथेही कॉपी करून ड्राईव्हला तुम्ही शेअर करू शकता क्लायंटला. एवढा पूर्ण वेळ आपल्याला फक्त यासाठी द्यायला लागतो. तर तुम्ही असं नका बोलू, की अ, तुमचं शूट करून आलं, की काम संपतं. तर असं नाही आहे. एवढा सगळा वेळ द्यायला लागतो. एवढा तुमचा डेटा आम्हाला काय बोलतात त्याला, स्टोअर आमच्याकडे करून ठेवायला लागतो. काही-काही जण तर फोटोज घेऊन नाही जात 2-3, 3-3, 4-4 दिवस आणि कोणी पैसे नाही पाठवले, मी कोणाला फोटो नाही पाठवत. ती माझी एक चांगली सवय मी स्वतःला लावून घेतली आहे, की जोपर्यंत मला
पेमेंट नाही पाठवत आहे कोण, तर तोपर्यंत मी फोटोज नाही पाठवत. फोटोज कॉपी आणि ड्राईव्हला टाकायचा तर तुम्ही बघितलं कसं टाकतो आपण आणि किती वेळ लागतोय. तर ड्राईव्हला जोपर्यंत अपलोड होत आहेत तोपर्यंत आपण फोटोशॉपला जे आपण फोटोज कॉपी केलेत ते एडिट करू. ड्राईव्हला अपलोड केल्यावर तुम्ही एडिट करू शकता, कारण तेवढा वेळ ठीक आहे, जेवढे 57-58 मिनटं आहेत तुमची तेवढ्या वेळामध्ये तुम्ही एडिटिंग करा. पण कॉपी करताना तर तुम्ही एडिटिंग पण नाही करू शकत, कारण ते कॉपीच नाही झाले तर एडिटिंगला काय घेणार तुम्ही. तर हे मी काल शूट केलेले फोटो आहेत, ते मी एडिट करतो. माझ्याकडे फोटोशॉप, तर मी पी सीमध्ये फोटोशॉपमध्ये फोटो एडिट करतो. फोटो एडिट करायला पण आपली 5-10 मिनटं तर जातातच. त्यामुळे एक फोटोची 5-10 मिनटं पकडले आपल्याला 10 मिनटं, सॉरी 5-10 मिनटं पकडा, 5च मिनटं पकडा तुम्ही एका फोटोसाठी. तर एक फोटोला 5 मिनिट झाले, तर असे आपल्याला क्लायंटला 15-20 फोटो द्यायचे असतील तर तुम्ही मोजा की ते किती होतात. ते पण 1 तासाच्या कमी नाही होत, आणि कोण दुसऱ्यांसाठी आजकाल 1 तास देतं. तसं आम्ही पैसे घेतो म्हणून देतो. तर हा आहे आपला रॉ फोटो. त्या रॉ फोटोला आपल्याला एडिट करायचं. मी दोन्ही साईड ठेवून दिलेत हे बघा. तर हे दोन्ही रॉ आहेत आता, आणि जो एडिट करणार आपण तो इथे दिसणार आहे. तर आधी जे मी हे माझे प्रिसेट बनवलेत, 41 प्रिसेट मी स्वतःचे बनवलेत. मागचा पूर्ण पावसाळा जो होता तो मी हे माझे प्रिसेट बनवण्यामध्ये लावलेत. त्यामुळे आता एक एक असं यूज करू. हे बघा, तुम्हाला क्लिअर दिसेल डिफरन्स किती आहे, की बिफोर आणि आफ्टर किती चांगलं दिसतंय आफ्टर. असे खूप प्रिसेट आहेत माझे. जर कोणाला पाहिजे असतील तर मला डी एम करा. फुकट नाही आहेत हे पण सांगतो, नाही तर बोलाल फुकटमध्ये दे मला. फुकट यासाठी नाहीत कारण मी माझा त्यासाठी वेळ घालवला आहे. मी खूप अभ्यास केला त्यासाठी, आणि त्यामुळे ते फुकट नाहीत. जर कोणाला कमी प्राईजमध्ये पाहिजे असेल तर ते देऊ शकतो मी, पण कोणाला फुकट नाही देऊ शकत. फुकट मागायला पण येऊ नका कधी माझे. तर एकदम सिंपल सिंपल प्रिसेट आहे माझं, मी दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघा किती सिंपल प्रिसेट आहे माझं, एकदम मस्त. स्किन टोन पण त्यावर चांगली दिसते. तर हे बनवायला मी 2-3 महिने घेतले, त्यामुळे मी फ्री नाही ठेवलं आहे. आता असं नका बोलू की हे काय 2 मिनिटामध्ये प्रिसेट टाकलं आणि झालं, तर हे फक्त प्रिसेट टाकले. तर असं नाही होत. आता हे तर मी अप्लाय करतो, पण हे जे बॅकग्राऊंडला आपल्याला नको आहे, जे त्यांच्या फेसवर पण थोडे काय स्पॉट असेल, पिंपल्स असेल, तर ते पण आपण रिमूव्ह करू. मस्त वटवृक्ष आहे, आणि हे पान थोडं आपल्याला डिस्टर्ब करते, त्यामुळे हे पान पण जरा गायब करूया. खरं छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या खूप बघायला लागतात. वाटल्यास तुम्ही बघा, हे बघा आता किती चांगलं वाटतंय. ते मागे पण काय ब्लॅक स्पॉट आलेत, ते पण आपण रिमूव्ह करू. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की आता किती वेळ लागला आपल्याला फोटोज कॉपी करायला, फोटोज ड्राईव्हला अपलोड करायला, आणि फोटो एडिटिंग करायला. तर फक्त शूटला जाऊन फोटो काढून येणं हे सगळं नसतं. तर त्या आधीची प्रोसिजर जी तुमचं कॅमेरा बॅटरीज चार्ज करा, त्या शूटचा अभ्यास करा की आपल्याला काय काय करता येईल नवीन, परत जाऊन तिकडे शूट करा, येऊन कॉपी करा, ड्राईव्हला अपलोड करा, हे सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे फोटोग्राफर होणं एवढं एवढं तरी इझी नाही, जे आधीचे लोकं बोलायचे की "अरे यार, काय तुला फक्त फोटो काढून द्यायचे तर आहेत." असं नसतं. तर ही सगळी प्रोसिजर असते. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो, आणि तुम्ही उद्याच्या ब्लॉगसाठी मला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.